त्याला आवडत नाही. तो स्वतः नित्यसिद्ध आहे आणि म्हणून त्याला साधनं आवडत नाहीत. कोणे जाणे बद्ध होता मुक्त झाला, हा भावही त्याला आवडत नाही. पुढे या पदाच्या ध्रुवपदामध्ये ओळखिता पुनर्भावकेचा असं म्हटलेलं आहे. तिथं त्याचा भाव इथं आलेला आहे, की अ, भव नाही का, तर तो बद्ध होता, मुक्त झाला. हा कबंध भाव सुद्धा त्याला आवडत नाही. तो सदा कसा आहे? सरळ आहे. मुक्त अंतःकरणाचा आहे आणि मोकळ्या मनाचा आहे आणि त्याला भक्त सुद्धा कसे लागतात? त्याला अंतःकरणाला भक्तांनी कुलूप घातलेलं त्यांना आवडत नाही. असा जो अवधूत आहे, तो भक्तांना प्रेम देण्यासाठी, निजसुख देण्यासाठी, पतित पामरांचा उद्धार करण्यासाठी हा सद्गुरूचा अवतार झालेला आहे आणि त्याच्या कृपेनेच तो आपल्याला भेटलेला आहे आणि हे आपल्याला त्याच्या कृपेने अनुग्रह झाल्यानंतर एकदा कळल्यानंतर ओळखिता पुनर्भव कैचा. हे जर आपल्याला ज्यावेळेला कळतं, त्यावेळेला मग आपल्याला भीती कशासाठी? पुनर्भव कसा? आता इथे भव म्हणजे काय? भव म्हणजे संसार किंवा भव म्हणजे पुन्हा-पुन्हा जन्माला येणे, मरणे, जन्म-मरण. आता हे जन्म-मरण जे आहे, म्हणून या संसाराला काय म्हटलेलं आहे? हा भवसागर असं म्हटलेलं आहे आणि हा जो भवसागर आहे, यातून पार करून नेणारा एकमेव नावडी आहे, तो म्हणजे दत्त नावाडी आहे आणि म्हणून भावाची भीती आपल्याला अजिबात असता कामा नये. पंत महाराज एका पदामध्ये सद्गुरूचं वर्णन करताना 67 क्रमांक सद्गुरुरायमध्ये पंत महाराज काय म्हणतात? "भव उद्धरिता निज सुखदाता, तुझविणे समर्थ नाही रे." संसाररूपी भवसागरातून तरून नेणारा तुझ्यासारखा श्रेष्ठ सद्गुरू दुसऱ्या त्रिभुवनामध्ये नाही. असा तो सद्गुरू आहे. तो भाव आपण ओळखला पाहिजे. तो आपण बऱ्याच वेळेला विसरतो आणि म्हणून त्याची आठवण करण्याकरता पंत महाराज सांगतात, "अवतार गुरूचा ओळखता पुनर्भव कैसा." आणि त्याचबरोबर पंत महाराज एका पदामध्ये सांगतात, "नको नको पुनरावृत्ती अद्वै भजनी रमवली." आज संसारामध्ये जन्माला येणं, मरणं ही हा जो काही भव आहे, हा जो संसारामध्ये पुनरपी जनन, पुनरपी मरण हा जो आहे, हे तो चुकव अशी प्रार्थना करतात आणि एकदा त्या सद्गुरूची कृपा झाल्यानंतर हा जन्म-मरणाचा फेरा चुकतोच. जन्म-मरणाचा फेरा चुकतो याचा अर्थ काय? तर जन्म-मरण येतं की नाही? कदाचित कर्मानुसार ते येत असेलही, परंतु ते कुणाला येतं? तर त्या जीवाला येतं. ह्यात सगळं जन्म-मरण, उत्पत्ती, स्थिती, लय हे या देहाला आहे. तो देह म्हणजे मी नसून परमात्मा निर्गुण निराकार जो आहे, तो मी आहे आणि त्याला मरण नाही. हा भाव अंतःकरणामध्ये निर्माण होणं म्हणजे त्या भावाची भीती टाकणं आहे. आणि म्हणून पंत महाराज सद्गुरूचं कौतुक करताना हा ज्यावेळेला अनुभव पंत महाराजांना आला, त्यावेळेला पंत महाराज एका पदामध्ये सांगतात, "मारुनी माझे मरण गुरुने अमर मज केले." ह्याचं स्मरण आपल्याला राहिलं पाहिजे. आपण संसारामध्ये गुरुपुत्र असूनही संसारामध्ये गुंतल्यामुळं ह्या सद्गुरूच्या अभयवचनाचा विसर आपल्याला पडतो आणि म्हणून आपल्याला जन्म-मरणाची भीती वाटते आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला सद्गुरूचं स्मरण नेहमी असणं गरजेचं आहे. याची आठवण संत महाराज या पदामधून करतात. अवधूताचा अवतार कशासाठी आहे? तर तुझं भय नाहीसं करण्यासाठी आहे. तर अभयवचन देणारा असा तो सद्गुरू आहे, असं ध्रुवपदामध्ये वंदा महाराज बोध सांगतात. आता पहिल्या चरणामध्ये प्रगट खेळ परी कोणा न कळते, नेणसी जन महिमा त्याचा. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे, ह्या विश्वामध्ये, या अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये एकमेव तो परब्रह्मच सगळीकडे व्यापून उरलेलं होतं. परंतु ते स्वरूप कसं होतं, तर एकपणे म्हणे एक परात्पर असं ते स्वरूप होतं आणि तशा त्या स्वरूपाला प्रेम प्रगट करण्याची इच्छा प्राप्त झाली आणि म्हणून मग त्याने केलं, एकाकीन नभते म्हणून भोग्य भोगता जावला किंवा आपण आरती म्हणतो, प्रेमास्तवा जन्म घेतला. सुख नाही की म्हणून आणखी गुरु शिष्य झाला. मग प्रेम भोगण्यासाठी ह्या सद्गुरूंनी काय केलं, ह्या विश्वाची निर्मिती केली आणि ही जी विश्वाची निर्मिती जी झालेली आहे, ती फक्त कशासाठी आहे, तर विषय सुखाचा
भोग घेण्यासाठी नसून विविध वासनांचा भोग घेण्याकरता हा जन्म नसून हा जन्म आपल्याला कशासाठी आहे, तर प्रेम भोगण्यासाठी आहे, प्रेम देण्यासाठी आहे, प्रेम बेगण्यासाठी आहे. गुरु प्रेम सुख भोगण्यासाठी हा जन्म आहे. परंतु मायाजाळामध्ये अडकलेल्या जनांना त्याचा विसर पडतो आणि त्यामुळे ते काय होतं, की तो जो सद्गुरूचा जो महिमा आहे, अपार महिमा अवधूताचा किंवा काय गुरुचरणांचा महिमा, गुरुचरणांचा महिमा वाचन वर्णन करता येत नाही, इतका अगाध महिमा आहे. असा जो महिमा आहे तो मूढ पामरांना किंवा संसारामध्ये गुरफटलेल्या जनांना तो कळत नाही आणि म्हणून पंत महाराज त्यांना विनंती करतात की सद्गुरूचा अवतार कशासाठी आहे तो ओळखा आणि त्या सद्गुरूला शरण जा. आता इथं पुढे पंत महाराज नरसिंह सरस्वती स्वामींचं कौतुक करतायत. नरसिंह सरस्वती प्रेमळमाय जाणून सद्गुरु भजनीनाचा. गुरु दत्तात्रेयांनी जे अवतार घेतले, दत्तात्रय, नरसिंह सरस्वती किंवा हे जे अवतार घेतले दत्तात्रेयांनी ते कशासाठी घेतले, तर त्या वेळेला त्या समाजामध्ये ब्लेंडच्या वगैरे जो छळ होत होता किंवा लोक विषयामध्ये गुरफटून गेलेले होते आणि खऱ्या सुखाला मुकत होते, त्यांचे हाल त्यांना पाहवले नाहीत, म्हणून त्यांचा उद्धार करण्याकरता सद्गुरु दत्तात्रेयांनी श्रीपाद श्री वल्लभ या नावाने अवतार घेतला, सद्गुरु बालमुकुंद रूपाने अवतार घेतला, रामादूत रूपाने अवतार घेतला, पंत महाराज रूपाने अवतार घेतला आणि हे सर्व अवतार काय केले, तुमच्या आमच्या उद्धारासाठी घेतले. असा त्यातला एक अवतार म्हणजे नरसिंह सरस्वती अवतार. आणि ही नरसिंह सरस्वती बद्दल पंत महाराजांना नितांत आदर आणि प्रेम होतं आणि सुरुवातीची जी काही पद आहेत त्यामध्ये पंत महाराजांनी नरसिंह सरस्वतीचं अत्यंत मुक्त कंठानं कौतुक केलेलं आहे, मुक्त कंठानं त्यांचं वर्णन केलेलं आहे. त्याच नरसिंह सरस्वतीबद्दल पंत महाराज म्हणतात, नरसिंह सरस्वती कशी आहे, तर ती प्रेमळ माया आहे. नरसिंह सरस्वती माझी आई निज सुख सदा देई. असं त्या सद्गुरु आई कशी आहे, ती अत्यंत प्रेमळ आहे. आणि आपलं सर्वांचं आवडतं पद झुलता यतिराज मध्ये पंत महाराज शेवटच्या चरणामध्ये त्या नरसिंह सरस्वतीचं म्हणतात की नरसिंह सरस्वती नाम है प्यारा, झूठा जनन का झूठा जनन का फेरा, बालमुकुंद सद्गुरु हमारा दत्त धरा है दिल. हा जो नरसिंह सरस्वती काय आहे, नाम अतिशय प्रेमळ आहे आणि हा नरसिंह सरस्वती स्वामी म्हणजेच माझा सद्गुरु बालमुकुंद आहे. आणि त्या सद्गुरुने काय केलं की त्याच्या नामाचं स्मरण करता त्याच्या नामामध्ये रंग होता होता काय होतं, तर झूठा जनन का फेरा, संसार जन्म मरणाचा जो फेरा आहे त्याची जी काही भीती आहे, हा सर्व काय आहे, हे सब झूठ है, झुटा रे संसारा खोटा रे. हा जो संसार आहे तो खोटा आहे याची अनुभूती त्याच प्रेमळ नरसिंह सरस्वती आईने, सद्गुरु बालमुकुंद आईने करून दिली. बालमुकुंद आणि नरसिंह सरस्वती हे भिन्न नाहीत. दत्त बाळराम भिन्न मात्र नाम, अभिन्न वर्म कळवले. तसे हे सर्व अवतार त्या त्या परिस्थितीवर घेतले असले तरी ते सर्व एकच आहेत. तो सद्गुरु स्वरूपच आहे, तो माझा बालमुकुंदच आहे. आणि तो बालमुकुंद कसा आहे, तर तो प्रेमळ आहे. आणि ह्या प्रेमाबद्दल पंत महाराजांनी त्या सद्गुरु बालमुकुंदांचं, त्या नरसिंह स्वामींचं किती किती पदांमध्ये वर्णन केलेलं आहे म्हणून सांगू. तर अशी ही प्रेमळ माय जी आहे, ती प्रेमळ माय, त्या मातेचं प्रेम ओळखा आणि त्या ओळखून काय आहे, तर त्या सद्गुरूच्या भजनामध्ये प्रेमाने नाचा. आता नाचण्यामध्ये सुद्धा पंत महाराजांनी अनेक पद केलेले आहेत. आजी टिपरी खेळ अरे, किंवा नाचत गुरुभजनी आम्ही जाऊ निरंजनी, ब्रह्मानंद मस्त होऊनी आम्ही दत्तगुरूच्या भजनामध्ये नाचूया, असं वर्णन पंत महाराजांनी अनेक पदांमध्ये केलेलं आहे. कारण ह्या नाचण्यामध्ये हा केवळ एक कृतीचा भाग नसून त्या सद्गुरूच्या स्वरूपामध्ये समरस होणे, देहबुद्धी विसरणे, स्वतःला विसरणे आणि त्या स्वरूपामध्ये एकरूप होऊन जाणे, हा भाव त्या नाचण्यामध्ये असतो. आणि हे नाचणं त्या सद्गुरूच्या प्रेमप्राप्तीचं प्रतीकच आहे. आणि म्हणून तुम्ही सद्गुरू भजनामध्ये हे ओळखा की सद्गुरू माय कशी आहे, ती प्रेमळ आहे, हे जाणून त्याच्या भजनामध्ये तुम्ही नाचा,
असं पंत महाराज सांगतायत. आणि आता मगाशी प्रगट खेळ म्हटलेला आहे, तो अवधूताचा खेळ आहे. अवधूताच्या खेळाबद्दल सुद्धा पंत महाराजांनी पराग 52 मध्ये फार छान वर्णन केले. पंत महाराज इथे काय म्हणतात, की हा जो खेळ आहे, तो जीवदृष्टीला भयंकर आहे, जीवदृष्टीला घातक आहे, परंतु अवधूत दृष्टीला मात्र कसा आहे, तो शांती देणार आहे. कारण अवधूत दृष्टीमध्ये कृत्रिमपणा नाही, कृत्रिमपणा नसून तिथं काय आहे, तो सहज पूर्ण विलास आहे. अहम इदम भावना हीच जीवदृष्टी आहे आणि त्रिपुटी रहित त्रिगुणातीत चित्त प्रेम मात्र अशी अवधूत दृष्टी आहे. ती अवधूत दृष्टी कशी आहे, नित्यमंगल, कल्याणकारी, अभय देऊन अंतःकरणी शांती भरणारी आहे, अंतःकरणात शांती करणारी आहे. अशी ही जी अवधूत दृष्टी आहे, असा अवधूत दृष्टीने तो प्रेम खेळ पाहिला. तर हा जर खेळ पाहिला सद्गुरूचा, तर कसं आहे, पण तुम्हाला एके ठिकाणी खेळ तुझा तळमळ मजला. हा भाव कशामुळे व्यक्त केला, तर जीवदृष्टीमुळे व्यक्त केला. हा परंतु प्रेमास्तवा जन्म घेतला भाणेल गुणदत्ता, हा जो मुख्य भाव आहे, हा केव्हा केला, तर तो अवधूत अवतार कशासाठी आहे, तर प्रेमासाठी आहे. हे ओळखून केला. आणि हे मूढ पामरजन ओळखत नाही, तुम्ही ओळखा. आणि नरती सद्गुरू पंत महाराज, सद्गुरू नरसिंह सरस्वती माऊली किंवा बालमुकुंद माऊली ही प्रेमळ माया आहे, हे जाणून त्याच्या भजनामध्ये नाचा. आणि हे भजनामध्ये नाचत असताना पंत महाराज शेवटच्या चरणामध्ये फार छान सांगतात. काय सांगतात, की पूर्ण भाव तुम्ही ठेवा आता नीलाप्रिय दत्तसाचा. हा जो सद्गुरूचा अवतार कशासाठी आहे, हे समजावून सांगितलं. ती नरसिंह सरस्वती माऊली, बालमुकुंद माऊली ही कशी आहे, हे सांगितलं. आणि त्याचबरोबर हा जो सगळा जो खेळ आहे, हा त्याचा जो चिदविलास आहे, सद्गुरूचा जो चिदविलास आहे, हा चिदविलास जीवदृष्टीने पाहता दुःखदायक आहे, शिवदृष्टीने पाहता, अवधूत दृष्टीने पाहता तो आनंददायक आहे, प्रेमदायक आहे. आणि हे जे जाणून, सद्गुरु कृपेने जाणून, हा भाव अंतःकरणामध्ये दृढ ठेवा. आपण नेहमी भजन म्हणतो, चरणी राखून सतत आम्हा, चरण सेवा घेई, हेची दान मला दे. या पदामध्ये आपण म्हणतो, नलगे मुक्ती नलगे भुक्ती, भाव दृढ पायी, आस नाही तुझी काही. किंवा दत्तस्मरारी या पदामध्ये सुद्धा पंत महाराज फार छान वर्णन करतात. अंतःकरणी सद्गुरु भक्ती, तरीच पावी जे निश्चिंती, दत्त गुरुची भजनी रत्ती, भाव धरा रे दत्त स्मरा रे. सद्गुरूच्या चरणी दृढ भाव धरा. तुझी माता पिता, मग तुझी माझा सोयरा, हा सर्व माझा तूच आहेस, हा भाव अंतःकरणामध्ये ठेवा. आणि त्याचबरोबर पंत महाराजांचे शिष्य बालमुकुंद स्वामी सुद्धा खूप छान सांगतात, सावध वारे शरण जारे गुरुपाया रे. त्या पदामध्ये पंत महाराज काय सांगतात, की भाव धरा रे वेगी स्मारा गुरुदत्त. असा ह्या सद्गुरु दत्ताच्या चरणी, नरसिंह सरस्वती स्वामींच्या चरणी, म्हणजेच बालमुकुंदाच्या चरणी, म्हणजेच पंत महाराजांच्या चरणी पूर्ण भाव ठेवा. पंत महाराज एका परागामध्ये खूप छान सांगतात, जेथे भोळा भाव आहे, तेथे खरी भक्ती आहे. आणि निश्चय हीच सिद्ध भक्ती आहे. आणि ही सिद्ध भक्ती तुम्ही सद्गुरूच्या चरणी ठेवा, सद्गुरूच्या चरणी ठेवा. कारण हा सद्गुरू कसा आहे, त्याला बाकी काही नको आहे, त्याला काही साधन नको आहेत, फक्त त्याच्यावरती दृढ विश्वास पाहिजे. त्याच्या चरणावरती अनन्य गती शरण जाता आलं पाहिजे. न गुरुरधिकम असा दृढ भाव अंतःकरणामध्ये धरून फक्त स्वस्थ चरणी पडून राहावे, असा दृढ भाव त्याच्या चरणी ठेवला असता. आता असा पूर्ण ठेवलेला असता, तो काय करतो, लीलाप्रिय दत्त साचा. तो सद्गुरु दत्त कसा आहे, लीलाप्रिय आहे. त्याच्या अनंत लीला आपण आपल्या वाङ्मयामध्ये अनेक पदामध्ये, पंत महाराजांच्या चरित्रामध्ये आपण अनेक लीला त्याच्या पाहिलेल्या आहेत. आणि म्हणून पंत महाराज त्या सद्गुरूचं वर्णन करताना कसं करतात, लीला तुझी अपार श्री गुरु राया, लीला तुझी अपार. आणि त्याच्या पुढे जाऊन एका पदामध्ये पंत महाराज सांगतात, 1615 पदामध्ये, धन्य धन्य ही अवधूत लीला, धन्य सद्गुरु मज भेटला. त्यांनी काय केलं, तर जन्मभव तीर्थप्रसाद निजबोधे देता जन्म मरण भाव वाटला. त्याने जन्म मरणाची भीती म्हणजे भवभेराची भीती घालवली. सहज ऐक्य दावता ब्रह्मानंद सहज दाटला.
गुरु शिष्य ऐक्याचा अनुभव दिला आणि त्यामुळे काय झालं, ब्रह्मानंद प्राप्त झाला. असा हा धन्य सद्गुरु दत्त अवतार. त्याचा शरण गेल्यानंतर माझ्या हृदयामध्ये प्रेमानंद दाटला. असा हा लीलाप्रिय आहे. अवतारला दत्त हाजी धरणी, तोची बेलसत्व कार्यकारिणी. त्याचा अवतार कशासाठी आहे, तर कार्यकारण भावरूपाने तोच सर्वत्र नटलेला आहे. सगळा सद्गुरूची दिसेल. असा जो सद्गुरूचा अवधूताचा जो अवतार आहे, तो अवतार तुम्हा आमच्या घरासाठी आहे. त्यामुळं आपल्याला संसाराची भीती बाळगण्याची यत्किंचित ते गरज नाही. हा दृढ भाव पूर्ण ठेवून त्या लीलाप्रिय अवधूताच्या लीलाचा अनुभव घ्या, असा बोध संत महाराज या पदामधून करतात. श्री गुरुदेव दत्त. खूप सुंदर आणि ओघवत्या वाणीतून प्रेमळ सुहास काकांनी श्री दत्त प्रेमलहरीतील पद क्रमांक 1185 अवतार अवधूताचा ओळखिता पुनर्भव खायचा या पदावर अत्यंत सुंदर आणि सगळ्यांना समजेल, सगळ्यांना आत्मसात होईल या भाषेमध्ये केलेला आहे. खूप 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 आभार सुहास काका. यानंतर पुन्हा एकदा सौ प्रमिला शेळके आणि परिवाराकडे जाऊयात. श्री दत्त प्रेमलहरीतील पद क्रमांक 1185 अवतार अवधूताचा ओळखिता पुनर्भवकायचा या पदाचं गायन ऐकायला. श्री गुरुदेव दत्त अवतार अवधूताचा अवतार अवधूताचा अवतार अवधूताचा ओळखिता पुनर्भव कैसा ओळखिता पुनर्भव कैसा अवतार अवधूताचा अवतार अवधूताचा अवतार अवधूताचा प्रगट केला परी कोणाला कळे देणगी जना महिमा त्याचा देणगी जना महिमा त्याचा अवतार अवधूताचा अवतार अवधूताचा अवतार अवधूताचा नरसिंह सरस्वती प्रेमळ माय नरसिंह सरस्वती प्रेमळ माय जाणवी सद्गुरु भजनी नाचा जाणवी सद्गुरु भजनी नाचा अवतार अवधूताचा अवतार अवधूताचा अवतार अवधूताचा पूर्णभावी देवाचा पूर्णभाव तुम्ही देवाचा लीला प्रिय दत्त साचा लीला प्रिय दत्त साचा अवतार अवधूताचा अवतार अवधूताचा अवतार अवधूताचा ओळखिता पुनर्भव ओळखिता
पुनर्भव कैचा अवतार अवधूताचा अवतार अवधूताचा अवतार अवधूताचा. श्री गुरुदेव दत्त. खूप सुंदर अशा पदगायनानंतर आजच्या कार्यक्रमाचा पूर्वार्ध इथेच समाप्त झालाय. आता वळूयात कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे. तत्पूर्वी आषाढी वारी म्हणजे देहूपासून किंवा आळंदीपासून संत ज्ञानेश्वर माऊली समस्त वारकऱ्यांसमवेत पंढरपूरला जातात, म्हणजे त्यांच्या माहेरी जातात. त्यांचे सगळे सोयरे आप्त इष्ट मित्रमंडळी ही सारी त्यांना भेटतात. आज आषाढ शुद्ध दशमी आहे. आजच्याच दिवशी सकाळी आजच सकाळी पहाटे 4:15 श्री क्षेत्र नृसिंहवाडी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे दत्त महाराजांना भेटण्यासाठी कृष्णामाईचं दत्त मंदिरात आगमन झालं. यालाच दक्षिणद्वार सोहळा असं म्हणतात. आणि आजचा दक्षिणद्वार सोहळा हा या चालू वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा होता. कृष्णामाई दत्त महाराजांना भेटायला येते तेव्हा संपूर्ण मंदिराला पाण्याने एक वेढा घातला जातो. श्री दत्त महाराजांची जी मूर्ती असते ती मंदिराच्या वरच्या भागामध्ये एका ठिकाणी स्थापन केली जाते. आणि जेव्हा पाणी ओसरतं तेव्हा दक्षिणद्वार सोहळा हा समाप्त होतो. या वाडीमध्ये वर्षातून 2 दक्षिणद्वार सोहळे होतात. एक म्हणजे जुलै महिन्यामध्ये आणि दुसरा म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये. कारण कृष्णेचं पाणी हे आंध्र प्रदेश मार्फत बंगालच्या उपसागरात जातं आणि ते पाणी जात असताना कृष्णामाई ही आवर्जून दरवर्षी दत्त महाराजांना भेटायला येते. हा आषाढ शुद्ध दशमीचा दिवस आणि योगायोग म्हणजे या आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी सर्व संत मंडळींच्या पालख्या त्या पंढरपुरात एकत्र येतात. आषाढी कार्तिकी भक्तजन येती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती. चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अशा या पांडुरंगाची उद्या आषाढी एकादशी आहे. त्यानिमित्त आषाढी एकादशीचा गजर श्री पंत महाराजांनी एका पदामध्ये केलाय. ते म्हणतात, दशेंद्रिय मन जिंकुनी केली एकादशी. ही एकादशी आपण सर्वजण भक्ती मार्गाच्या माध्यमातून श्री पंत महाराजांना सादर प्रणाम करून सादर करूयात. आता बोलूयात कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे. नवी मुंबई विभागातून श्री ज्योतिबा मेंढके आणि परिवार आता पुढील सेवा सादर करत आहेत. श्री दत्त प्रेमलहरीतील 10वा पद क्रमांक 2729 उदयाचली जो गुरु देखिला हृदयांदुजी जो दृढ स्थापेला. हा धावा ऐकण्यासाठी जाऊयात नवी मुंबईत श्री ज्योतिबा मेंढके आणि परिवाराकडे. श्री गुरुदेव दत्त. सर्व गुरुबंधू भगिनींना आमचा नमस्कार. धावा क्रमांक 2729. उदया चली जो गुरु देखिएला हृदया मुझे दृढ़ता पिएला निज बोध मात्रे भव दुःख हरता गाऊ भजू नित्य बाला वधूता वाचा मनातीत स्वरूप ज्याचे सामर्थ्य कुंठित निगमागमाचे तरकाची आखून लगेची आता गाऊ भजू नित्य बाला वधूता मोहांधकारी जीवा बुडाला सद्बोध श्रवणे स्वरूपी निघाला स्वप्नी मुरली संसार चिंता गाऊ भजो नित्य बाला वधूता आदित्य किरणी जलवास जैसा चिन्मात्र स्वरूपी जगभाग तैसा तया विने ठाऊन कोठे नरीता गाऊ भजवाल आला वधूता अन्याय माझे कोट्यान कोटी पुण्या समाजा काठीन काठी कृपा कटाक्षे भवदूर करता गाऊ भजो नित्य बाला वधूता व्यतिरेक मार्गे मज भेटविले बोधान वेगळ्या पकतेची ठेले
चराचरी व्यक्त त्याचीच सत्ता गाऊ भजू नित्य बाळावधूता अभिमान सगळा पदकंजी वाळू अखंड तन्नाम स्मरणीत राहू भ्रांती हरुणी सद्बुद्धिदाता गाऊ भजू नित्य बाळावधूता अद्वैत बोधामृतचा कविले निजात्मज्ञाने मदनी भविले अन्य भजनी निज शांती दत्ता गाऊ भजू नित्य बाळावधूता गाऊ भजू नित्य बाळावधूता गाऊ भजू नित्य श्री गुरुदेव दत्त. खूप सुंदर अशा धाव्यानंतर आज श्री दत्त प्रेमलहरीतील आरती क्रमांक 2677 पंचरती वाळू नित्य सहजानंदे भजनी खेळू हे ऐकते ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात श्री ज्योतिबा मेंढके आणि परिवार नवी मुंबई यांच्याकडे. खुश येणारे ज्योतिबा सुरू करा. अनम्यूट करा. हा अनम्यूट केला. हा अनम्यूट केला. हा हो सुरू करा. चालू करू काय? हो हो. श्री गुरुदेव दत्त. पंचारती वायू नित्य सदानंदे भजनी खेळू पंचारती वायू नित्य सदानंदे भजनी खेळू पंचारती वायू देव एकात करुणी मन बुद्धी शुद्ध निरांजनी भक्तीचे घृत घालुनी ज्ञान ज्योती अखंड दीप पाजळू पंचारती वायू नित्य सदानंदे भजनी खेळू पंचारती वायू जीव शिव माया कोटी चिद्विलासी भासे सहज त्रिपुटी ज्योतिबा दादा अनम्यूट करा. नाही अनम्यूट करा, अजून झालं नाहीये. आनंदे जाऊ पंचारती वायू नाही मुळी ममता बंध मोक्षाची कल्पित वार्ता पुनई बाणली दत्ता निज रंगी रंगोनी स्वरूपी मिळो पंचारती वाळू नित्य सदानंदे भजनी खेळू पंचारती वाळू पंचारती वायू पंचारती वायू. श्री गुरुदेव दत्त. या आरतीनंतर आजच्या कार्यक्रमाची सांगता श्री दत्त प्रेमलहरीतील पद क्रमांक 2541 म्हणजे 2023-24 या वर्षाचं आशीर्वाद पद अनन्य भावे गुरुसी भजा संसार चिंता समूळ त्याच्या याने करणार आहोत. पुन्हा एकदा मी ज्योतिबा मेंढके आणि परिवाराकडे जाऊयात आणि ऐकूयात आशीर्वाद पद. श्री गुरुदेव दत्त.
अन्य भावे गुरुशी भजा अन्य भावे गुरुशी भजा संसार चिंता समूळ त्याजा संसार चिंता समूळ त्याजा अन्य भावे गुरुशी भजा अन्य भावे गुरुशी भजा अन्य भावे गुरुशी दृश्य सर्व काळ ग्रास दृश्य सर्व साक्षी ठाया पडले वदा साक्षी ठाया पडले वदा अन्य भावे गुरुची भजा अन्य भावे गुरुची भजा कोटुनी कोटे कवड्या काजा कोटुनी कोटे कवड्या काजा नेनुनी वाता संस्कृती बोजा नेनुनी वाता संस्कृती बोजा अन्य भावे गुरुची भजा अन्य भावे गुरुची भजा प्रेमळ दत्त भक्त माय प्रेमळ दत्त भक्त माय प्रेमानंदे दावितो मौजा प्रेमानंदे दावितो मौजा अन्य भावे गुरुची भजा संसार चिंता समूळ त्याजा संसार चिंता समूळ त्याजा अन्य भावे गुरुची भजा अन्य भावे गुरुची भजा अन्य भावे गुरुची भजा श्री गुरुदेव दत्त. खूप सुंदर पद्धतीनं दुसऱ्या फेरीतील चौथ्या टप्प्याची पालखी सेवा आज संपन्न झाली. कार्यक्रमाची आपण इथेच सांगता करणार आहोत. तत्पूर्वी बंधुत्वाचा आणि खऱ्या अध्यात्माचा धर्म सांगणारे संत ज्ञानेश्वर माऊली, संत सावतामाळी, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई यांच्यापासून ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्यापर्यंत सर्व साधू संतांपर्यंत ते अगदी आपल्या पंत महाराजांपर्यंत उभा आहे तो आजचा भागवत धर्माचा संप्रदाय आणि त्यामुळे उभा आहे तो आजचा महाराष्ट्र आणि त्यामुळे उभी आहे ही भक्ती मार्गाची चळवळ. या सर्व संत मंडळींना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आषाढी एकादशी म्हणजेच कामिका एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा आपण उद्या भेटूयात पुढील पालखी सेवेच्या 5व्या टप्प्यामध्ये. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, श्री गुरुदेव दत्त. पुढील कार्यक्रमाची सूत्रे मी विश्वनाथ दादांकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. आदित्य कंटिन्यू कर. आपण आत्यांना आणि अप्पांना. ओके चालेल, ठीक आहे. मी परमपूज्य अप्पांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. आदित्यनी आजचा कार्यक्रम सुंदररित्या आषाढी एकादशीशी गुंफला आणि आषाढी एकादशीच्या पंतांच्या एकादशीबद्दलच्या विवेचनाबद्दल आणि पंतांच्या बोधाबद्दल दोन्हीची सांगड घालून त्यांनी आता कार्यक्रम छान सूत्रसंचालन केलं. सुहासने अवतार अवधूताचा ओळखीचा पुनर्भव कैचा हे छान सुंदर सांगितलं. शेळके कुटुंबीय त्या दिना आणखीन वहिनी पण होत्या, त्या कुटुंबियांनी मिळून आजचा पद म्हणण्याचा मंगलाचरण म्हणण्याचा दोन्ही कार्यक्रम छान सुंदर रीतीने साजरे केले. आणखीन त्या याहो प्रेम भरेची विश्वभरिया विवेचन पण छान केलं. नंतरच्या दुसऱ्या भागामध्ये नवी मुंबईमध्ये बेंडके परिवाराने त्यांना त्यांच्या वाट्याला धावा, आरती आणि आशीर्वादपद हे सुंदररित्या सादर केलं. अशा रीतीने आजचा हा कार्यक्रम सुंदर रीतीने साजरा झाला. जसं
आज सगळे आपल्या वैकुंठ भूवैकुंठ पंढरपूरमध्ये लाखो लोक जमलेले आहेत. याहो प्रेम भरेचे विश्व भरूया, तसंच याहो प्रेम भरेचे विश्व भरूया, ऐसेचे गरजेच तसे सांगणारा हा आपला कर्दळी पूरला राहणारा आपला हा सद्गुरू पंत महाराज. आपण जगाला प्रेमाचाच संदेश देतोय. तो संदेश आपण सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं मोठपीठाचं माध्यम आपल्याला चांगलं माध्यम आहे. त्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊया. आज 100च्या वर लोक सहभागी झालेले आहेत. अधिक लोक सहभागी होऊया आणि अशी ही वारी आपली परमार्थाची पंत महाराजांच्या बोधाची सर्वदूर पसरवूया आणि प्रेम भरेच विश्व भरूया असं आपण प्रार्थना करूया. श्री गुरुदेव. यानंतर मी आत्यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. आत्या आत्या आहेत का? सॉरी. श्री गुरुदेव दत्त. आजचं 590व सत्र अतिशय सुरेख झालं. रायगड आणि मध्य मुंबई विभागाने पूर्वार्ध आणि मग उत्तरार्ध दोघांनी सुरेख सादर केला. आदित्यने प्रास्ताविक खूप सुरेख केलं. आषाढी एकादशी आणि पालखी मिरवणूक त्याचं सांगड घातली आणि सगळं दृश्य डोळ्यासमोर आलं. खूपच सुरेख. नंतर प्रमिला शेळके आणि मंगलाचरण, त्या सगळ्यांनीच मिळून मंगलाचरण खूप छान म्हटलं. सामुदायिक असल्यामुळे मग खूप प्रभावी वाटलं ते. आणि सुरेल भावपूर्ण अशी भजन सेवा ती सादर केली. त्यानंतर आदित्यने आषाढी एकादशीचं परत परत महत्व सांगितलं. प्रत्येक टप्प्यानंतर तो महत्व सांगतच होता. खूपच वार्ताहरच आहे. मला वाटतं याचा पेपर मधला आहे. त्यामुळे खूप सुरेख वार्तांकन करतो. खूपच छान आदित्य, असंच करत राहा. प्रमिला शेळकेनी श्लोक या 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 गुरुभक्ती योग शिकूया आधी सगळ्यांनी मिळून म्हटलं आणि प्रमिलाने खूप सुरेख त्याचा भावार्थ पण सांगितला. त्यानंतर अवतार अवधूताचा ओळखिता पुनर्भव कैचा, हे सुहासनी याचा सविस्तर अनेक संदर्भ देत सुहासनी खूपच सुरेख असं त्याचं मार्गदर्शन केलं. अनेक पदांचा उल्लेख नेहमीप्रमाणे, अनेक परागांचा उल्लेख करत सुहास नेहमीच अगदी परिपूर्ण असं मार्गदर्शन करतो. खूपच सुरेख झालं. आणि त्यानंतर प्रमिला शेळकेंनी आणि सगळ्यांनी मिळून अवतार अवधूताचा भजन सेवाही सादर केली. खूप छान चाल लावली होती आणि खूप सुरेख असं भजन सेवा झाली. याचे थोडक्यात एकाच ओळ सांगते. आपले पुण्याचे आप्पा म्हाळगी म्हणून होते. खूप सुरेख गंधर्वांच्या बरोबर ते त्यांचं गायन असायचं आणि त्यांना पेटीची साथ करायचे. त्यांनी ह्या पदाला खूप सुरेख चाल लावली होती. अवतार अवधूताचा ओळखिता पुनर्भव कैचा, अवतार अवधूताचा ओळखिता पुनर्भव कैचा. सुरेख चाल होती त्यांची. पण प्रमिला आणि यांनी सगळ्यांनी मिळून चाल चांगली लावली होती आणि त्यांनी खूप सुरेख गायनही केलं. त्यामुळे भजन सेवा, त्यानंतर श्लोक वाचन सेवा सगळ्यांची चांगली झाली. आणि त्यानंतर ज्योतिबा मेंढके यांनी मध्य मुंबई मधून पुढच्या उत्तरार्धाच केलं. उत्तरार्ध सांगितला म्हटला. त्यांनी सगळ्यांनी मिळून 3 जण होते. तिघांनी मिळून उदयाचली जो गुरु देखील पारंपरिक चरित सुरेख म्हटलं. पंचारती ओवाळू या कुटुंबाने ही भजन सेवा खूप सुरेख चालली, पारंपरिक चरित म्हटली. आणि अनन्य भावे गुरु शिवद या वर्षीचा आशीर्वाद हेही त्यांनी सुरेख म्हटलं. त्यामुळे ही सेवा दुसरी ज्योतिबा मेंढके यांच्याकडून ही खूप सुरेख सादर झाली. यांनी पारंपरिक सादर झाले. त्यामुळे सगळ्यांनाच अनेक धन्यवाद आणि श्रीपंतांचे सगळ्यांना आशीर्वाद.
अशी भजन सेवा आणि बोध त्याची सांगण्याची सेवा तुमच्याकडून अशीच नित्य निरंतर घडत राहो ही श्रीचरणी प्रार्थना. सगळ्यांना अनेक धन्यवाद आणि उद्या आषाढी एकादशीच्या सगळ्यांना अनेक अनेक शुभेच्छा. आपण याने पद सांगितलंय दशेंद्रिय मन जिंकून केलं एकादशी. तर उद्या आपण त्यांनी सगळ्यांनी ते आपल्या आपल्या घरी म्हणूयात आणि त्याचा अर्थ समजून घेऊयात. श्री गुरुदेव दत्त. आदित्य, दादा तुम्ही कंटिन्यू करा पुढे. अच्छा आपण उद्याचा जे सत्र आहे ते नाशिक विभागाचं आहे. नाशिक आणि बेळगाव विभागाचं. नाशिक तर्फे उल्हास दादा आहेत, जालिंदर दादा आहेत. कोण देणार आहेत निमंत्रण? मी देतो दादा. हा बोला दत्तप्रसाद बोला. या आजचा कार्यक्रम खूप सुंदर झाला. खूप मजा आली. पण उद्या आषाढी एकादशी स्पेशल माझं गाव माझं बोधपीठ सत्र 591 तिसरा आठवडा पालखी सेवा दुसरी फेरी 5वा टप्पा सेवा सादर करणार आहेत. नाशिकहून गोसावी कुटुंब आणि बेळगाववरून सादर करणार आहे पावशे कुटुंब. पावशी कुटुंब. येस. तर सर्वांनी आज जशी मजा आली कार्यक्रमाला तशी उद्या येणार. तर सर्व प्रेमळांना नम्र विनंती की उद्या येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद दत्तप्रसाद. नक्कीच आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहूया आणि असा सुवर्ण योगही आहे की आषाढी एकादशी आहे, तर आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहूया. तसंच आजचा जो कार्यक्रम होता त्यामध्ये प्रमिलाताईंचा परिवार आणि ज्योतिबा मेणके दादांचा परिवार होता, तर आपण त्यांच्याकडून अभिप्राय घेऊया. प्रमिलाताई, 2 शब्द. कार्यक्रम चालू केलाय का? माझं गाव माझं बोधपीठ. हा कार्यक्रम चालू झाल्यापासून म्हणे इतकी काय वाढले याच्यात वाचन करणं म्हणा किंवा काय सगळं असं. आणि रोजचा कार्यक्रम कधी 8 वाजता आहेत आणि तो कार्यक्रम चालू होतोय अशी आतुरतेने वाट बघत असतो इतका. आणि आता हे आपलं फॅमिली म्हणजे कुटुंब वाईज ठेवलेलं आहे, तर ते कुटुंबातून कार्यक्रम सादर करतानाही खूप आनंद वाटतोय. म्हणजे भरभरून असं की भजन म्हणा, आरती, विवेचन असं सगळं छान करायला मिळतंय. खूप बरं वाटतंय. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद प्रमिलाताई. आपण ज्योतिबा दादांना विचारूया त्यांचा अभिप्राय, त्यांना कसं वाटलंय. ज्योतिबा दादा अनम्यूट करणार का? श्री गुरुदेव. हा अनम्यूट कर. हा कुटुंब स्पेशल सत्र ऑनलाईन श्री पालखी सेवा दुसरी फेरी 4था टप्पा या कार्यक्रमामध्ये आम्हाला कुटुंबाची सेवा करण्यासाठी मिळाले. ते आम्हाला खूप खूप आनंद झाला, बरं वाटलं. आणि की ह्या आमच्या तिन्ही याच्या चाली आमच्या नवीन ग्रुप मधले रंजन पंत काका त्यांच्या चाली मी सगळ्या त्या पद्धतीने म्हणण्याचा प्रयत्न केला आणि खूप छान वाटलं. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. आणि प्रमिलाताईंचा परिवार आणि मेणके दादांचा परिवार दोघांचंही खूप अभिनंदन की त्यांनी खूप सुंदर असा आजचा कालसत्र सादर केलं दोन्ही विभागातर्फे.
असाच आपण उद्याच्या सत्रासाठी उपस्थित राहूया. आणि आजचा कार्यक्रम आपण निरोप घेताना जय दत्त गुरु म्हणूया. जय दत्त गुरु. जय दत्त जय दत्त गुरु. 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 जय दत्त गुरु.